हाय गाईस, आता उद्या आम्हाला जायचं आहे गावाला आणि त्यासाठी आज आपल्याला म्हणजे मला बॅग पॅक करायची आहे. तर त्याच्यासाठी मी खूप सारं सामान काढलं आहे, कपडे, ज्वेलरी आणि मेकअप वगैरे. तर आता आपण त्यातून सॉर्ट आऊट करूयात की एक्झॅक्टली काय काय न्यायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल मी इथे तिकडे एक पूजा आहे, तर त्यासाठी तर पूजेला साडी नेसावी लागेल. सो मी ही ग्रीन कलरची एक साडी काढली आहे. हे बघा, ही कॅमेऱ्यामध्ये याचा रंग थोडासा वेगळा दिसतोय, डार्क रंग दिसतोय, बट हा डार्क नाही आहे, हा प्रॉपर ग्रीन कलरचा रंग आहे. आणि खूप सुंदर आहे ही साडी. ही आणि एकदम हलकी आहे, अशी वाटतही नाही की नेसली आहे म्हणून. खूप हलकी आहे ही आणि छानही दिसते. वाटलंच ना, मी याचा एक फोटो देईल. तर अशा टाईपची जर तुम्हाला कुठे साड्या भेटल्या तर त्या नक्की घ्या. याचा कपडा पण एकदम सॉफ्ट आणि हलका आहे एकदम. आणि याच्यावरचं स्पेशल रेकग्निशन गोज टू दिस ब्लाऊज. तर हे बघा, हे अशा टाईपचं ब्लाऊज आहे. हे असे स्लीव्स मी याचे शिवलेले आहेत, हे असेवाले. हे बघा, तर हे ना स्लीव्स एकदम क्यूट दिसतात, छान दिसतात एकदम. आणि ना असं एकदम असं भरल्यासारखा वाटतो हात आणि छान दिसतात हे अशा टाईपचे स्लीव्स. आणि हे असं काठ वगैरे लावलेत मागून मी याला. तर शिवून बघा, असं एक छान दिसतं हे. तर ही एक साडी मी घेतलेली आहे. त्यानंतर एक कॉर्ड सेट घेतला आहे, कारण ऊन असणार आहे बरंच. तर खूप ऊन आहे सध्या. तर त्याच्यासाठी मी हा एक साधा असा कॉटन, काय म्हणते, कॉटनच आहे मे बी. तर हा असा कॉर्ड सेट आहे, हा ब्लू कलरचा. आणि हा छान दिसतो मला पण. बघा रंग किती छान आहे याचा. तर हा असा कुर्ता आहे आणि त्याची ही पॅन्ट आहे. ही अशी खाली डिटेलिंग आहे याच्या पॅन्टला. आणि छान दिसतो हा पण, कम्फर्टेबल एकदम, मोकळा मोकळा आहे. त्यानंतर एक ड्रेस मी घेतला इन सब केस जर कुठे जायचं झालं तर, कुणाकडे किंवा अजून कुठे दुसरीकडे. तर एक कुर्ता सेट घेतला आहे. हा असा कुर्ता आहे. हा बघा, हा पण छान आहे, छान दिसतो हा पण रंग. तर हा एक असा कुर्ता सेट आहे. त्याच्यानंतर त्याची ही पॅन्ट आहे, पॅन्टला पण खालून असं डिटेलिंग आहे. आणि ही ओढणी आहे. हा मी ऑनलाईन घेतला आहे, मे बी कुठून तरी फ्लिपकार्ट का मिंत्रावरून कुठून तरी मी हा ऑर्डर केला होता. तर हे मी कपडे घेतले, एक साडी आणि 2 ड्रेस. आणि आता मेकअप बघूयात. साडीवर मेकअप वगैरे करावा लागेल थोडासा. सो फर्स्ट मी घेतले आहेत वेट वाईप्स. ह्या एक वेट वाईप्स आहेत. ॲक्वा फ्लेवर आहे याचा. आणि हे एकदम फ्रेश आहेत या, म्हणजे एकदम फ्रेश फील होतं याने. शिल्सचं आहे मे बी, हे शिल्स प्रोफेशनलचं वेट वाईप्स. हां, ही एक घेतलेलं आहे आणि हे एक घेतलेलं आहे. हे लॅव्हेंडर फ्लेवरमध्ये आहे आणि हे विटॅमिन ई पण आहे यामध्ये. हे पण खूप छान आहे. तर हे एक घेतलं आहे. आणि देन मेकअपसाठी म्हणून एक फेस वॉश घेतलं आहे छोटं, ट्रॅव्हल साईज. देन एक गरमीवाली पावडर इन केस लागलीच तर. देन हे प्रायमर आहे. हे प्रायमर मी यूज करते आहे सध्या. कुठलं इनसाईटचं आहे, हे लॉंग लास्टिंग आहे आणि छान आहे हे प्रायमर. छोटे छोटे हे सगळं छोटं असं बसतं सगळीकडे हे प्रायमर. आणि ही बीबी क्रीम प्लस फाउंडेशनवाला आहे. हे एक घेतलं आहे. ह्याच्यामध्ये SPF 15 पण आहे. आणि मॉइश्चरायझर होतं, कुठे गेलं, हां, हे बॉडी मिल्क घेतलं आहे लिवियाचं. त्यानंतर मी खूप सनस्क्रीन इज मस्ट. आणि शॅम्पू आणि कंडिशनर, मोर शॅम्पू अँड कंडिशनर. त्यानंतर हे आहे शॅडो पॅलेट. हे बघा, हे शॅडो पॅलेट किती छान रंग आहे त्याचे, न्यूडवाला इफेक्ट देऊ शकते हे. तर ही एक घेतली आहे मी. त्यानंतर
हे आहे लायनर. मास्कचं हे लायनर आहे आणि हे छान, खूप छान आहे हे लायनर. लॉंग लास्टिंग आहे आणि वॉटरप्रूफसुद्धा आहे. एकदम घासून काढल्याशिवाय हे निघत नाही. तर हे एक घेतलं आहे मी. त्याच्यानंतर लिपस्टिक घेतलेली एक इनसाइटची लिपस्टिक आहे 24 hours आणि शेड कोणता आहे? क्रीमी मॅट ट्रान्सफर शेड आहे हा 20 आणि हा ना असा दिसतो. हे बघा, असा हा शेड आहे. एकदम डार्क मरूनमध्ये हा शेड आहे आणि हा असे रंग मला छान दिसतात, त्यामुळे मी हे घेतले डार्क रंग. आणि हा ॲक्च्युली कुणालाही छान दिसतो, तर हा तुम्ही घेऊ शकता जर हवा असेल तर. ही देन लिप बाम आहे निवियाचा, सेम शेड आहे. याची शेड काय आहे? ब्लॅकबेरी शाईन याची शेड आहे. बघा, स्मेल पण छान याचा आणि हा पण छान आहे, तर हा मी घेतली आहे. त्यानंतर हे आहे रेनीचं काजळ, एक हेअरबँड, एक क्लिप, हेअर क्लिप. त्यानंतर हे आहे कॉम्पॅक्ट पावडर. ही मार्सची कॉम्पॅक्ट पावडर आहे, ही मी घेतली आहे. त्यानंतर हा एक परफ्यूम आहे छोटासा. बघा, हा छोटासा परफ्यूम आहे, ट्रॅव्हल साईजवाला, मस्त आहे. हा मी एक घेतली आहे. देन काय राहिलं? हेअर क्लिप्स, हे स्पंज. त्यानंतर हे हायलायटर, मोस्टली नाही लावणार पण लागलंच तर. त्यानंतर ही साडी पिन, ही एक साडी पिन आहे माझ्याकडे. आणि अजून एक होती, ती नाही सापडत आहे, काय माहिती कुठे गेली. तर ही एक साडी पिन घेतली आहे. हे बघा, ह्या अशा टाईपच्या साडी पिन घेतल्या ना तर ह्या, हे बघा अशा, तर ह्या छान बसतात साड्यांना. ही एक घेतली आहे. देन झालं आहे मे बी मेकअपचं, एवढंच घ्यायचं आहे. आता ज्वेलरी बघूयात. तर ज्वेलरी पण माझ्याकडे बरीच आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव, हे बघा, हे छान आहे. हे बघा, हे दिसतं पण छान आणि एकदम डिटेलिंग पण याची एकदम छान आहे. तर हे आहे, हे घ्या बघा, हे छान आहे. हे जाईल बेबी त्या ग्रीन साडीवर, तर हे मी एक बाजूला ठेवते आहे. त्यानंतर हे एक आहे, हे पण छान आहे, बट हे खूप मिनिमल वाटतं आहे. हे नको, खूप छोटं आहे. देन आय हॅव, हे बघा, हे वालं एक गळ्यातलं आहे माझ्याकडे. हे बघा, हे तसं तर हे चांगलं दिसतं, बट हे साडीवर जाईल का नाही काय माहिती. हे ठेवूयात बाजूला, मग ठरवू नंतर. त्यानंतर आय हॅव, हे बघा, हे किती सुंदर आहे. हे छान आहे, हे मला हे फार आवडतं. बट हे त्या साडीवर नाही जाणार मे बी. ही माझी लग्नाची ज्वेलरी आहे, मी लग्नात घातलं होतं, नऊवारवर हे घातलं होतं मी. आणि देन वी हॅव, हे आंबाड्याला लावायचं आहे हे, बट मी नाही घालणार आहे आंबाडा, मोकळेच ठेवेल किंवा अशी क्लिप लावून ठेवेल किंवा काहीतरी वेणी वगैरे घालेल, तर मी ते नाही घेते. त्यानंतर हे कान आहेत माझ्याकडे, हे बघा, हे कान
बघा हे किती सुंदर आहेत अगदी. हे मी ॲमेझॉनवरून घेतले होते, लग्नाचेच आहेत हे पण. बघा किती छान दिसतात हे पण. हे पण नाही घेत, हे ओव्हर वाटेल थोडंसं, तर तेही नाही घेत. हे वेल आहेत, थोडेसे एकात एक गुंतलेत. हे वेल आहेत, छान आहेत हे पण वेल. घेऊ का हे? काय वाटतं? छान दिसतील. ठीक आहे, हे पण घेते. जोडी आहे याची माझ्याकडे. आणि हे कानातले बघा, हे कानातले एकदम मोराचे आहेत, किती सुंदर आहेत हे पण. बघा छान आहेत हे पण. हे पण मी घेते. अजून काय यावं? ठीक आहे, ज्वेलरी तरी आपली हे येते. आणि अजून हे एक आहे, हे खूप साऊथ इंडियन टाईपमध्ये वाटतं आहे, मे बी त्या मराठी साडीवर नको हे. ठीक आहे, ज्वेलरी मी काढली आहे, मी झाली सॉर्ट ही. त्यानंतर बांगड्या बघूयात. बांगड्यांसाठी आहे गे हे बघा, हे 2 कंगन काढलेले होते मी. कंगन छान आहेत पण. त्यानंतर आय थिंक की ह्या पिंकवाल्या छान कॉन्ट्रास्टमध्ये जातील त्यावर. आयदर पिंक और यामध्येच हिरव्या असे जातील. हिरव्या आणाव्या लागतील. पिंक आहेत, काय वाटतं? ह्या पिंक जातील का? ठेवते बाजूला. देन माझ्याकडे बुगड्या आहेत 2. हे बघा, ही एक, ही अशी आहे आणि एक ही मोतीची आहे, ही अशी. आय गेस ही जास्त चांगली दिसतीये. हे बघा, ही जास्त चांगली दिसतीये. तर ही घेते मी मोतीची. त्यानंतर नथ आहेत माझ्याकडे. मी 2 नथ शॉर्टलिस्ट केल्या होत्या, दोन्ही सुंदर आहेत. हे बघा, एक ही आहे मोराची, किती सुंदर आहे. आणि एकदम डिटेलिंग बघा यामधची, एकदम छान आहे. ही आहे एक. आणि नाही उघडत आहे पटकन. ही एक आहे, ही पण छान आहे. ही घ्यावी, ही घेते. त्यानंतर नथ झाली आहे, बुगडी झाली आहे, बांगड्या पण काढल्या. क्लिप्स ह्या अशा अजून क्लिप्स घ्यायच्या असतात लागल्या तर. देन मोस्ट इम्पॉर्टंट टिकली, चंद्रकोर. अशा चंद्रकोर, साडीवर चंद्रकोर फार सुंदर दिसतात, तर त्याचं मी एक पॅक घेतलेलं आहे. आणि 3.5 ती वाली एक आहे जी मी आधी दाखवलेली, आणि ही आहे एक माझ्याकडे. तर मे बी ही जास्त होईल. ती साडी तेवढी हेवी नाही आहे की त्याला ही घालावी, ही लावावी, तर तीच बेटर आहे. मग मी ती घेतली. देन हे पेपर सोप आहेत. हे छान आहेत. हे पेपर सोप घेते.
छोटे छोटे लागलेच, इन केस कुठे लागलेच तर. त्यानंतर काय नाही आहे बाकी. तर मेडिसिन ह्या वॉमिटिंगच्या गोळ्या आहेत, या घ्यायच्या. कुठलीही वॉमिस्टॉप आहे ही, या ठेवायच्याच असतात जाताना कुठेही बसमधून. त्याच्यानंतर या ऑरेंज झाल्या. देन आय हॅव, हे असतंच मोस्टली माझ्या बॅगमध्ये कुठेही जाताना. हे आवळ्याच्या गोळ्या आहेत, या आवळा कँडी गोळ्या, म्हणजे आवळा कँडी, आवळा ट्राय करून ते करतात ते. देन हे आहे जिंजर कँडीज, या एक छोटा पावडरचा डबा पण आहे घेतलेला. आणि सनग्लासेस, हे सनग्लासेस चांगले दिसतात मला हे. तर हे घेतले, हे मी FCहून घेतले होते आणि याची क्वालिटी चांगली आहे. हे मला बरेच दिवस झाले चालले आहेत आणि हे दिसतात पण छान. तर हे मी घेतली आहे. आणि बाकी तर नाही काही वाटत आहे. आय गेस सगळं झालं आहे. तर आता ही आपण हा सगळं सामान काढला, आता मी हा फक्त बॅगमध्ये टाकणार आणि देन वी आर सॉर्टेड. तर आता सगळं झालं आहे. आणि खूप सारे असे आता ब्लॉग्स येणार आहेत, फन ब्लॉग्स येणार आहेत. तर ते सगळं बघण्यासाठी खाली बटन दाबून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर बाय.